नेक्स्ट पॉइंट, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. एकदम सिंपल आहे पॉइंट. आता एखादं लिक्विड आहे आणि ते सॉलिड सरफेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहे, तर त्याच्यामधले 3 टाईप मी दाखवतो. नंबर 1, आता हे बीकर किंवा त्याचा सरफेस आहे साइड, आणि याच्यामध्ये लिक्विड आहे. एकच साइड दाखवतोय मी. जनरली आपण बघितलेलं असतं ते या पद्धतीने असेल. हा सॉलिड सरफेस आणि हे जे आहे आतमध्ये असणारं लिक्विड. आता हे जनरली जे आहे की नाही, हे वॉटरसाठी आणि या पद्धतीचं बिहेवियर असेल लिक्विडचं विथ सॉलिड सरफेस. हे बघा, दुसरं एक्झाम्पल घेतलं. आता हा सॉलिड सरफेस आहे आणि हे लिक्विड आहे. इथं सरफेस जो आहे हा प्लेन आहे, इथं सरफेस प्लेन नाही, हा कॉन्केव्ह सरफेस आहे. आता ही कोणत्या लिक्विड साठी असू शकतं? केरोसिन साठी असू शकतं. त्याच्यानंतर तिसरं एक्झाम्पल मी जे घेतोय, सॉलिड सरफेस आणि त्याच्यावर असणारं लिक्विड जे आहे या पद्धतीने ते कॉन्टॅक्ट मध्ये. आता आपण जो पॉइंट लिहिलेला आहे त्याच्याकडे लक्ष देऊया. लिक्विड सरफेस जो आहे हा सॉलिड सरफेस बरोबर कॉन्टॅक्ट होत असताना तो प्लेन तरी असेल, कॉन्केव्ह तरी असेल किंवा कॉन्व्हेक्स तरी असेल. मग इथं मी लिक्विड सरफेसला टँजंट काढली, इथं लिक्विड सरफेसला टँजंट काढली आणि इथं लिक्विड सरफेसला टँजंट काढली. अँगल जो आहे हा इकडच्या बाजूचा मेजर करायचा आहे, या बाजूचा, इनसाइड द लिक्विड. इकडे जो येतो हा काही पार्ट त्याचा लिक्विड मध्ये येतो, काही पार्ट एअर मध्ये येतो. कम्प्लिटली आपण लिक्विड मध्ये तो अँगल मेजर करायचा आहे. हा अँगल थीटा. इथे ये कम्प्लीट लिक्विड मध्ये अँगल मेजर केला, अँगल थीटा. आता इथं जो अँगल आपल्याला ऑब्झर्व होतो हा लेस दॅन 90 डिग्री दिसतो. म्हणजे हा जो आहे की नाही, हा अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे. आता हे जे लिक्विड आहे हे मर्क्युरी आहे. आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जर ऑब्झर्व केला ग्रेटर दॅन 90 डिग्री येतो. हा जो अँगल आहे हा ऑब्ट्यूस अँगल आहे. आणि इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो आहे इट इज इक्वल टू 0. आता डिफाइन कसा करायचा बघा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस measured inside the liquid, it is known as angle of contact. एकदम सोपी डेफिनेशन आहे. म्हणजे सॉलिड सरफेस काढला, हा लिक्विड सरफेस काढला, याला टँजंट काढलं आणि मग या टँजंट आणि सॉलिड सरफेस मधला अँगल मेजर केला इनसाइड द लिक्विड, याला म्हणायचं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. परत इथे एकदा रिपीट करतो मी. अँगल बिटवीन सॉलिड सरफेस अँड टँजंट ड्रॉन टू द लिक्विड सरफेस measured inside the liquid, it is known as angle of contact. आता काय होतं बघा, वॉटर जे आहे आपण एखाद्या सरफेस वरती टाकलं, सॉलिड सरफेस वरती, तर पूर्णपणे तो सॉलिड सरफेस जो आहे हा ओला होतो. ओला होतो म्हणजे वेट होतो. मग वॉटर जर सॉलिड सरफेस कम्प्लिटली वेट करत असेल तर अशा लिक्विड साठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो हा 0 असतो आणि लिक्विड सरफेस जो आहे हा प्लेन राहतो. काय काय म्हणतोय बघा मी.
जर वॉटर सारखं लिक्विड असेल जे कम्प्लिटली वेट करतं सॉलिड सरफेसला, ओला करतं सॉलिड सरफेस, तर तिथं असणारा अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असतो हा 0 असतो आणि सरफेस जो लिक्विडचा असेल आतमध्ये हा प्लेन असतो. आता इथं मी एक्झाम्पल कशाचं घेतलंय, केरोसिनचं घेतलेलं आहे. हे काय करतं, पार्शियली वेट करतं असं जे लिक्विड आहे ते. म्हणजे आपण पाणी पण काचेच्या सरफेसवरती किंवा एखादा दुसरा सॉलिड सरफेस आहे त्याच्यावरती घालायचं, परत सरफेस जो आहे उभा करायचा. लिक्विड जे आहे त्या सॉलिड सरफेसला कम्प्लिटली त्या वॉटरनं जे आहे हे वेट ओलं केलेलं असतं. मात्र केरोसिन जे असेल हे काही त्याच्यावरती स्पॉट राहतात त्या लिक्विडचे, कम्प्लीट राहत नाही ते लिक्विड. आणि जर असं लिक्विड असेल मर्क्युरी सारखं, हे सॉलिड सरफेस वेट करत नाही, डज नॉट वेट. सॉलिड सरफेस for the liquid like mercury which does not weight the solid surface, the angle of contact it is obtuse angle of contact. खूप सोपं आहे की tangent to the liquid surface solid surface याच्यामध्ये असणारा अँगल जो आहे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जे कम्प्लीट वेट करतं, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 वॉटर सारखं लिक्विड असेल. जे पार्शियली वेट करतं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट त्याच्यासाठी ॲक्यूट असेल. जे वेट करत नाही त्याच्यासाठी अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो असेल ऑब्ट्यूस असेल. तिसरी गोष्ट याच्यामध्ये म्हणजे इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट 0 कम्प्लीट वेट करतं, इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ॲक्यूट पार्शियली वेट करतं, इथं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट ऑब्ट्यूस अँगल ऑब्ट्यूस असतो किंवा वेट करत नाही, अँगल ऑब्ट्यूस असतो. तिसरी गोष्ट, हा जो सरफेस असेल लिक्विडचा आतमध्ये हा प्लेन असतो. हा जो लिक्विड सरफेस असेल हा कॉन्केव्ह आणि हा जो लिक्विड सरफेस असेल हा कॉन्व्हेक्स. तर एकदम सोपी कन्सेप्ट आहे. मग हे कॉन्केव्ह सरफेस आणि कॉन्व्हेक्स सरफेस हे कशामुळे होतं, तर हा एखाद्या वेळेस 4 मार्क्ससाठी येणारा पॉइंट असतो वेक्टर डायग्रामच्या सहाय्याने. मी तो एक्सप्लेन करतो. liquid surface in contact with solid surface. इथं एक्झर्ट होणारे फोर्सेस जे असतात हे कोणते कोणते असतात बघा. आता हे जर मॉलिक्यूल कन्सिडर केला आपण आणि याची स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स काढली, कोणते कोणते फोर्स आपल्याला दाखवता येतात बघा. नंबर 1, cohesive force due to liquid molecules. It makes angle of 45 degree with liquid surface with solid surface. Then adhesive force due to solid surface. It is normal to the surface. आणि यातला नाव पण दिलेले आहेत पुस्तकामध्ये. हा जो आहे AC बारनं रिप्रेझेंट केलेला आहे, हा AP बारनं रिप्रेझेंट केलेला आहे. AC बार, AP बार. आणखी 2 फोर्स आहेत मात्र त्याचा उल्लेख नाही पुस्तकामध्ये. एक ग्रॅव्हिटेशनल फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शनला निग्लिजिबल, कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू एअर मॉलिक्युल्स निग्लिजिबल असतो. म्हणजे एखादा सरफेस जो आहे ॲक्यूट व्हायचा असेल किंवा ऑब्ट्यूस व्हायचा असेल, हा कोणते 2 फोर्सेस वरती डिपेंड असतो. cohesive force due to liquid molecules which makes angle of 45 degree with liquid surface with solid surface. Adhesive force due to solid surface perpendicular to the solid surface. High असेल gravitational force in downwards.
अडहेसिव्ह फोर्स ड्यू टू एअर मॉलिक्युल्स हे निग्लिजिबल असतात किंवा पुस्तकामध्ये त्याचा उल्लेख पण नाही. आता मग अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कधी येतो बघा. सॉलिड सरफेस, liquid which makes acute angle of contact. Now two forces, these two forces are negligible. Now remaining two forces, one force cohesive force due to air molecules represented by AC bar and adhesive force due to solid surface represented by AP bar. या दोन्ही मध्ये जर कंपॅरिझन केलं तर याच्यापेक्षा हा ग्रेटर असतो. आता दोन वेक्टर जर असतील आणि ते पॅरालेलोग्रामच्या ऍडजसंट साइड्स वर असतील, म्हणजे मी इथं असा पॅरालेलोग्राम कन्स्ट्रक्ट करू शकतो, तुम्हाला गेल्या वर्षी झालेला आहे मॅथमॅटिकल मेथड्स या चॅप्टर मध्ये. इफ टू वेक्टर्स आर अलॉंग दी टू ऍडजसंट ऑफ साइड्स ऑफ अ पॅरालेलोग्राम, their resultant along the diagonal of a parallelogram. Suppose it is represented by AR bar. तीसरा वेक्टर आला AR bar. Cohesive force due to liquid molecules represented by AC bar. Adhesive force due to solid molecules perpendicular to the surface. इथं काय होतं, AP is greater than AP bar, it is greater than AC bar. मग हे दोन वेक्टर्स कन्सिडर केले, पॅरालेलोग्राम कन्स्ट्रक्ट केला. असे जर दोन वेक्टर्स असतील तर त्याचं रिझल्टंट जे असतं हे अलॉंग द डायगोनल ऑफ द पॅरालेलोग्राम कुठे येतं, ते आउटसाइड द लिक्विड सरफेस, लिक्विड सरफेसच्या ते बाहेर आलं. मग कोणत्याही लिक्विडची जी टेंडन्सी असते, हा जो रिझल्टंट आहे, हा रिझल्टंट जो आहे याला ते लिक्विड सरफेस जे आहे नॉर्मल इन इक्विलिब्रियम कंडिशन, दिस लिक्विड सरफेस ट्राइज टू रिमेन परपेंडिक्युलर टू दिस रिझल्टंट. मग याला जर परपेंडिक्युलर राहायचं असेल, रिझल्टंटला परपेंडिक्युलर राहायचं असेल सरफेस लिक्विड सरफेस, तर तो असा होतो. हे बघा, रिझल्टंट त्याला लिक्विड सरफेस जो आहे शुड रिमेन परपेंडिक्युलर इन इक्विलिब्रियम कंडिशन, देन इट बिकम ए कॉन्केव्ह सरफेस, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिकम्स अॅक्यूट. म्हणजे इथं जर टँजंट काढली, ही टँजंट जी आहे अलॉंग AC आहे आणि मग हे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. जे पार्शियली वेट करतं लिक्विड सॉलिड सरफेसला, हा असणारा कोहेसिव्ह फोर्स, हा असणारा अडहेसिव्ह फोर्स, हा फोर्स जास्त असतो, हा वेक्टर जास्त असतो. मग या दोन्हींचं रिझल्टंट काढलं ते आउटसाइड द लिक्विड सरफेस येतं. कोणतेही लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड असेल, इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये त्याचा असणारा सरफेस जो आहे हा नॉर्मल राहतो. कशाशी, रिझल्टंटशी. मग याच्याशी जर नॉर्मल राहायचं असेल तर हा लिक्विड सरफेस हा कॉन्केव्ह होतो, फॉर्म काय करतो, अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आता दुसरी कंडिशन, हे काय झालं, हे कॉन्केव्ह आणि अॅक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. आणि दुसरी जी केस आहे याच्या रिव्हर्स, सॉलिड सरफेस, लिक्विड सरफेस इन कॉन्टॅक्ट विथ सॉलिड सरफेस. आता हे पार्शियली वेट करत होतं, आता हे वेट करणार नाही असं लिक्विड आहे. मग परत याच्यासाठी दोन फोर्स बघा, एक कोहेसिव्ह फोर्स
due to liquid molecules represented by AC bar, adhesive force by solid surface perpendicular to the surface. आता इथं पॅरलोग्राम काढला. आता या दोन्हींच्या मध्ये डिफरन्स लक्षात घ्या. कोणतं कोणतं? AP bar and AC bar. AC bar is very greater than the AP bar. हा जो आहे cohesive force due to liquid molecules, it is more greater than the adhesive force due to solid surface. आता या दोन वेक्टरचा आपण ऍडजसंट साइड्स घेऊन जर पॅरलोग्राम काढला, बघा नेचर या पद्धतीने आलं. समजा त्याचं रिझल्टंट काढला आपण, रिझल्टंट रिप्रेझेंटेड बाय AR bar, it is within the liquid. Now in equilibrium condition, this resultant should be perpendicular to the liquid surface. Perpendicular to the liquid surface. हे बघा perpendicular surface काढला लिक्विडचा. It becomes obtuse and forming angle of contact obtuse सरफेस जो आहे हा झाला कॉन्व्हेक्स. म्हणजे हा सरफेस जो आहे हा झाला कॉन्व्हेक्स सरफेस आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट जो झाला ऑब्ट्यूस. मग दोन समजा एकच फिगर विचारले आणि त्याचं एक्सप्लेनेशन, तर ते 2 मार्कसाठी असेल आणि हे दोन्ही विचारले एकाच क्वेश्चन मध्ये ते 4 मार्कसाठी असतील. Here the cohesive force, adhesive force is more. फॉर्म केलं पॅरलोग्राम, त्याचं रिझल्टंट काढलं. ते रिझल्टंट हे लिक्विड सरफेसला नॉर्मल असेल इक्विलिब्रियम कंडिशन मध्ये. ते नॉर्मल राहायचं असेल तर असा लिक्विड सरफेस होतो, फॉर्मिंग एक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. हे पार्शियली वेट करतं सॉलिड सरफेस. जे वेट करत नाही सॉलिड सरफेसला म्हणजे मर्क्युरी. कोहेसिव्ह फोर्स, अडहेसिव्ह फोर्स, कोहेसिव्ह फोर्स मोर दॅन दी अडहेसिव्ह फोर्स. मग या दोन वेक्टरच्या सहाय्यानं पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट केला. हे ऍडजसंट साइड्स असतील तर रिझल्टंट अलॉंग दी डायगोनल. हा डायगोनल जो आहे हा काय राहील किंवा रिझल्टंट जो आहे या दोन वेक्टरचा, इट शुड रिमेन perpendicular to the liquid surface in equilibrium, due to which this liquid surface it forms convex surface. Angle of contact it is obtuse angle. तर या पद्धतीनं जर फक्त अंडरस्टँडिंग जरी व्यवस्थित असेल तर हे पाठ करावं लागत नाही, लक्षात ठेवावं लागत नाही. हा फोर्स जास्त, या दोन्ही साइड कन्सिडर करून पॅरलोग्राम काढला. रिझल्टंट बाहेर, याला लिक्विड सरफेस नॉर्मल राहील, फॉर्मिंग एक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट. कोहेसिव्ह फोर्स, अडहेसिव्ह फोर्स हा जास्त असेल. हे दोन वेक्टर्स कन्सिडर केले, पॅरलोग्राम कन्स्ट्रक्ट केलं, रिझल्टंट इनसाइड द लिक्विड. याला लिक्विड सरफेस परपेंडिक्युलर राहायचं असेल तर या पद्धतीनं कॉन्व्हेक्स सरफेस forming obtuse angle of contact.